वर्तमान काळात ती त्यावर साईन करून मागे सरकते तसं वकील त्याला चंद्रकांतला साईन करायला सांगतात. पण नेहमीप्रमाणे तिच्या अटीही वाचायला सांगतात, ज्यात एक अट असते की त्या दोघांमध्ये कधीच शारीरिक संबंध येणार नाही या 6 महिन्यात, जे त्याला मान्य होते. त्यामुळे तोही हसून साईन करायला लागतो. पण आता त्याला आठवतो आपला पास्ट. 2 वर्षापूर्वी तो BMC पुण्याच्या कॉलेजमध्ये आपलं लास्ट इयरचं शिक्षण घेत होता BComचं. तेव्हा एक दिवस आपल्या फ्रेंड सर्कलबरोबर तो असाच हसी मजाक करत त्याच्या क्लासरूमपासून कॅन्टीनकडे ते चालले होते. काय रे, काय झालं, असा का थांबला? तौफिक त्याचा अत्यंत जवळचा मित्र त्याला असा अचानक थांबलेला पाहून विचारतो. पण चंद्रकांत काही न बोलता त्याला फक्त तोंडावर बोट ठेवून ऐकायला लावतो. तर ते सुंदर असे घुंगरीचे आवाज ऐकायला येत होते, जे कानाला खूप सुमधुर वाटत होते. आता त्याच्या मित्रांचेही कान ताठ होऊन ते ऐकायला लागतात. चंद्रकांत हळूहळू त्या आवाजाच्या दिशेने जातो. क्लासरूम व कॅन्टीनमध्ये एक हॉल होता, मोठा खूप. या हॉलमधूनच आवाज येत होता, त्यामुळे तो ओढला जात होता. त्याची पावले त्याला न सांगता तिकडे वळाली होती आणि तिला पाहून तो आता पुरता वेडा झाला. तिचे ते मोहक रूप, तिची ती प्रत्येक अदा त्याच्या मनावर घाला घालत होती. ती लावणी करत होती. तिचे ते उडणारे भुरभुर सिल्की केस त्याला मोहात पाडत होते, आता त्या घुंगरूच्या नादाबरोबर. हो, ती तीच होती आता जी त्याची अर्धांगिनी थोड्या वेळापूर्वी झाली होती. लावणी सम्राज्ञी मिस भानू काळे, त्यांची पहिली भेट. वाव यार, काय आयटम आहे. एकदा का आयुष्यात मिळाली ना तर सोनं लागेल हातीच, सोनं. चंद्राचा एक मित्र निलेश तिला पाहत लाळ गाळत म्हणाला. निल्या, जरा आदबी नाही. कितीही झालं तरी ती एक माणूस आहे हे लक्षात ठेव. पण चंद्राने त्याचं बोलणं ऐकून त्याची कॉलर पकडली आणि त्याला भिंतीला टेकून म्हणाला. का रे, दिलबिल तर नाही ना आलं या मस्तानीवर? पण निलेशही तितकाच चिकट. तो उलट हसून त्याला म्हणाला. निलेश, शांत हो. तू कॉलेजला नवीन आहेस म्हणून त्याने फक्त तुझी कॉलर धरली आहे आज. नाहीतर आत्तापर्यंत त्याने तुझी मान एकीकडे आणि धड एकीकडे केले असते. तोच तौफिक त्याचा मित्र म्हणतो. चंद्रकांत अजूनही त्याला खुन्नस देत असतो. चल चल, असले पोशिंदे मी एकट्याने खूप हँडल केलेत. मग हा काय चीज आहे? त्याने मात्र आता खूप उर्मीत उत्तर दिलं. असं? पण तू या चंद्राला अजून ओळखलं नाहीस? असं म्हणत चंद्रकांतने त्याच्या कॉलरला धरत तसंच खेचत बाहेर कॉलेजच्या आणलं आणि त्याला एक जोरात पंच मारला गालावर, ज्यामुळे तो चांगलाच कडमडला. ओठातून रक्तही आले. चंद्र अजूनही रागात त्याला पाहत होता, पण चंद्राचे मित्र अजून पुढे सरकले आणि त्याला कंट्रोल केलं. तोपर्यंत बघ्यांची गर्दी वाढली होती. निल्या, खरंच तू नवीन आहेस या कॉलेजमध्ये तर जरा शांततेत घे. आज एका मुलीविरुद्ध नुसतं बोललास तर ही हालत झाली आहे. उद्या तिलाच काय अजून कोणाला पाहिलंच ना वाकड्या नजरेनं तर दुसऱ्याच दिवशी अंतिम संस्काराला घरच्यांना यावं लागेल तुझ्या. आवर घाल म्हणाला. तौफिक त्याच्या खांद्यावर टॅप करत म्हणाला आणि लगेच तिथून निघून गेला. लवकरच या कथेचा पुढचा भाग येत आहे. लेखिका आहेत चैत्राली यमगडोंबाळे. कथा आवडत असल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा. शेअर करायला विसरू नका. थँक्यू.